लातूर जिल्ह्यातल्या धवेली गावकऱ्यांची स्मशानभूमीला जागा देण्यासाठी मागणी तर निवेदन द्यायला आलेल्या गावकऱ्यांना गेटवरच अडवलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच गावकऱ्यांचं यामुळे ठिय्या आंदोलन। मंदिरं सरकारी नियंत्रणातून आता मुक्त व्हावीत या उद्देशानं महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं मंदिर तिथे सामूहिक आरती हा उपक्रम पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी या ठिकाणी आज भव्य सामुदायिक आरती सोहळा। बुलढाणा पोलीस दलामध्ये आता क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टीम युजर ॲप कार्यान्वित, तर या ॲपद्वारे मॉक ड्रिलचं प्रात्यक्षिक। कल्याण स्टेशन परिसरामध्ये स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये हलगर्जीपणा तर चालताना एक व्यक्ती गटारीत पडल्याची घटना, यामुळे नागरिकही संतप्त। गटारींवर झाकण नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या जन्मोत्सवाला सुरुवात, तर पुढील 12 दिवस आता गोदा जन्मोत्सव सुरू राहणार। विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे इथे आयोजन, यामध्ये मुस्लिम धर्मीयांचा सुद्धा सहभाग असल्याची पुरोहित संघाची माहिती। चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। अहिल्यादेवींच्या जन्मोत्सव निमित्तानं या बैठक घेण्याची मागणी, तर महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर चालतो हाही संदेश द्यावा असंही पडळकरांचं मत।